कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजपासून माझ्या बिझनेसची 51% पार्टनरशिप माझ्या बेटर हाफच्या म्हणजेच लीलाच्या नावावर केलेली आहे। ती आता फक्त माझी लाईफ पार्टनर नाही तर बिझनेस पार्टनरही असणार आहे। दादा ठीक आहेस ना? हो. अरे वा अभिराम, खूप चांगला निर्णय घेतलायस तू। तुझ्या वाढदिवसाची तूच आम्हाला भेट दिलीस। पण हे जे 51% तर अंतराईंच्या नावावर होते ना? हो, पण अंतरा गेल्यानंतर ते पुन्हा माझ्या नावाने झाले आणि आता माझी पार्टनर लीला आहे आणि ती बिझनेस खूप चांगल्या रीतीने हँडल करू शकते, म्हणून मी तिच्या नावावर केलंय। अंतरा खरंच केली आहे ना? त्या दिवशी जी मला बाई दिसली ती नक्की कोण होती? सगळ्या प्लॅनिंगची वाट लावली आहे एजेनी। हा नेहमी कसा एक पाऊल माझ्या पुढे असतो। वहिनी मला कळत नाहीये कुठल्या पार्टनरशिप बद्दल बोलतात आणि कोणाला मिळणार आहे? हे बघ सरू, सोपं आहे। एखाद्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी, पार्टनरशिप किंवा शेअर्स असतील ना, तर ती व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या सर्वात जवळ असलेली व्यक्ती तिच्या नावावरती तेच प्रॉपर्टी, तेच शेअर्स किंवा ती पार्टनरशिप होते। आता अंतराईंच्या नावावरती 51% शेअर्स होते ना, पार्टनरशिप होती। तर अंतराई गेल्या, त्याच्यामुळे ते सगळे परत एजंटच्या नावावरती झालं आणि आता एजे ते लीला देत आहे? हो, ही लीला पक्की गोल्ड डिगर आहे। हो ना, हे म्हणजे असं झालं वहिनी, काना मागून आली आणि श्रीमंत झाली। नाहीतर काय। आयुष्यभर लीलाला सगळं सेकंड हँड मिळावं म्हणून मी प्रयत्न करत होते आणि इथे ही लीला तर राजाची राणीच झाली आहे। देवा, हिने एजंटच्या पहिल्या बायकोची जागा घेतली। नाही, शक्यच नाही। मी हे एजेला करू देणार नाही। माझ्या वडिलांनी कष्टाने जमवलेली ही सगळी प्रॉपर्टी, त्यावर फक्त आणि फक्त माझाच हक्क आहे। ह्या प्रॉपर्टीवर या एजेला मी दुसऱ्या कोणाचंही नाव घालू देणार नाही। लीला, साइन कर या डॉक्युमेंट्सवर। एजे सॉरी, पण मला ही पार्टनरशिप नकोय। लीला, मे आय नो द रीजन? एजे, मला तुमच्या बरोबर काम करायला नेहमीच आवडतं, पण त्यासाठी पार्टनरशिप द्यायची काय गरज आहे? आणि हे बघा, तुम्ही माझ्या सोबत आहात हेच सगळ्यात महत्वाचं आहे माझ्यासाठी। मला आपल्या नात्यात कुठल्याही प्रकारचा व्यवहार यायला नकोय। अगदी बरोबर म्हणते लीला। अहो, मला तुझं म्हणणं पटलंय। एजे, पटतंय मला तिचं म्हणणं। नाही म्हणजे खरंच तुम्ही माझ्या लीलावर एवढा विश्वास ठेवला, किती आनंद होतोय मला। पण खरं सांगू का, नाही म्हणजे तुम्ही असं शून्यातून एवढं विश्व निर्माण केलंय, तर ते असं कोणाच्याही हाती नका देऊ ना। हा म्हणजे सगळे महत्वाचे निर्णय हे तुम्हीच घ्यायला हवे, ते तुम्हीच घ्या। म्हणजे काय, एखादा निर्णय असा चुकला, काही कमी जास्त झालं, लीलाच्या हातून झालं म्हणजे काय, होईलच। होईल की, आमची लीला काय धांदरटच आहे। हो, माझी मुलगी आहे ना ती, नीट ओळखते मी तिला। धांदरट नुसते, म्हणजे माझी रेऊ, तिला लहानपणापासून व्यवहार ज्ञान आहे, हिच्यासारखं नाही। त्यामुळे मग मला असं वाटतं की नाही, लीलाला नाहीच जबाबदारी झेपणार आहे, नकोच। हा, योग्य निर्णय आहे तिचा। मी हा निर्णय लीलाच्या प्रेमापोटी घेतलेला नाहीये, तर तिच्यामध्ये असलेल्या लीडरशिप क्वालिटीवर, कामाबद्दलची तिची ऑनेस्टी, हे सगळं बघून मी हा निर्णय घेतलेला आहे। ज्या रेस्टॉरंटमध्ये लीला ओनर आहे तिथे ती एक वेटरचं काम करायलाही लाजली नाही आणि ती काहीच कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट करू शकत नाही।
आणि ती सेल्फिश तर अजिबातच नाहीये. आता ती माझ्यावरच्या सेल्फलेस प्रेमामुळे ती पार्टनरशिपला नाही म्हणतेय. मला माहिती आहे. तुम्हाला माहित असेल का नाही मला माहित नाही, पण ऑफिसमध्ये एक मोठा स्कॅम झाला होता. तो संपूर्ण स्कॅम लीलाने उघडकीस आणला होता. आपल्या जीवाचीही पर्वा त्यावेळेस तिने केली नव्हती. तिने आपले 100% एफर्ट्स आपल्या बिझनेसला दिले आणि म्हणून मला असं वाटतं लीला ही पार्टनरशिप डिझर्व करते. अँड मोस्ट ऑफ ऑल माझ्या बायकोची फायनान्शियल सिक्युरिटी ही माझी जबाबदारी आहे, राईट? आणि म्हणूनच हा मी निर्णय घेतलाय. मला अगदी पटलाय तुझा निर्णय अभिराम. नवरा बायकोना एकमेकांना फक्त संसारातच साथ द्यायची नसते, तर व्यवहारात देखील साथ द्यायची असते. लीला, तुझ्या भविष्याची काळजी बघता तू हा त्याचा निर्णय स्वीकारायला हवास. बहिणी, ही लीला कसली मॅड आहे ना. हिला स्वतःचा फायदा कळतच नाहीये, स्वतःच नाही म्हणते. सरू, ती काही मॅड वगैरे नाहीये. येडा बनून पेढा खातीये. ती ना आत्ता सासूपणाचा आव आणतीये. नंतर बघ सही करते का नाही. हो, लीला, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हे जे असं काय विचारताय? स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे माझा तुमच्यावर. मग मी सांगतोय म्हणून तरी सही कर प्लीज. बोलले होते ना. कुठे करायची सही? इथे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.